दुर्दैव आहे कोल्हापूरचं. ज्यांना 25-25 वर्ष सत्तेवर कोल्हापूरवासियांनी ठेवलं त्यांना कधीच हे आठवलं नाही. आणि 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं या केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन व्हावं. आई अंबाबाई मंदिराच्या सभोवताली म्युझिक असलेला लाईटचा हेरिटेज पोल या ठिकाणी 2,65,00,000 रुपये खर्च करून त्या ठिकाणी 140 पोल काहीतरी त्या ठिकाणी बांधले. रेग्युलर कामकाजी सुरू असतं. जाणीवपूर्वक कुठला अधिकारी बैठकीला उपस्थित राहायचं असं काही मला वाटत नाही. आणि तसं वाटलं तर मी सोडणार देखील नाही. हा माझा हक्क आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्याला अंतिम सही देखील त्यांची झालेली आहे. फक्त GR काढायचा. GR काढण्यासाठी एवढा उशीर का होतो हा मला देखील या ठिकाणी आश्चर्याचा वाटण्याचा भाग आहे. माझ्याकडं माझ्या हक्काचा भंग केल्यानंतर नोटीस देण्याचा अधिकार आहे त्यांना माहीत नसेल. गेल्या अनेक वर्षामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं हित कोणीच बघितलं नाही. आपला जो साचा आहे बघण्याचा तो पॉझिटिव्ह पाहिजे. तो या अधिकाऱ्यांचा काही राहिलेला नाही आहे. 8 ऑगस्ट 2024 रोजी ऐतिहासिक असं छत्रपती शाहू महाराजांनी संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावावर एक उत्तम असं नाट्यगृह बांधलं होतं. ते 8 ऑगस्ट 2024ला जळीतग्रस्त झालं आणि ताबडतोब दुसऱ्या दिवशी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी पाचारण करून 25 कोटी रुपये त्यासाठी मंजूर करून घेतले. आणि एकंदरीत कामकाज सुरू असताना 27 मार्च 2025 रोजी रंगकर्मी दिनाच्या निमित्तानं याचं उद्घाटन व्हावं अशी एकंदरीत सर्वांची, रंगकर्मींची, कलाकारांची, त्याचबरोबर प्रेक्षकांची सर्वांचीच अपेक्षा होती. पण त्याला थोडा उशीर होताना दिसतोय. यासाठी मी आढावा घेतला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज होता कामा नये. साऊंड असेल, AC असेल, बैठक व्यवस्था असेल, कलाकारांसाठी जे काही स्टेज बांधले त्या ठिकाणी असेल, यासाठी पाहणी त्या ठिकाणी केली. आणि 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं या केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन व्हावं यासाठी होण्यासाठी त्या ठिकाणी व्हावं यासाठी मी सूचना त्या ठिकाणी दिल्या. कोल्हापूर शहरामध्ये पर्यटक वाढावे यासाठी रंकाळ्यासह विविध उपाययोजना या ठिकाणी करण्याचा आम्ही गेल्या 2-2.5 वर्षात प्रयत्न करतोय. त्यातीलच एक भाग म्हणून आई अंबाबाई मंदिराच्या सभोवताली म्युझिक असलेला लाईटचा हेरिटेज पोल या ठिकाणी 2,65,00,000 रुपये खर्च करून त्या ठिकाणी 140 पोल काहीतरी त्या ठिकाणी बांधले. पण काही यांना त्या निमित्तानं ते पोल बंद असतानाचे दिसत आहेत, म्युझिक बंद असतानाचे दिसते. याचा देखील आढावा अधिकारी असतील, विकसक असतील, लाईट डिपार्टमेंट असेल यांच्याबरोबर घेतला. आणि उद्या या ठिकाणी आई अंबाबाईची पालखी उद्या सोहळा आहे, रथोत्सव आहे. या रथोत्सवाच्या निमित्तानं हे देखील सुरू झालं पाहिजे यासाठी प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर शिवसेनेचे परिवहनचे सदस्य रोहन अतिग्रे यांनी देखील काही कर्मचाऱ्यांच्या अपघात विमाचा स्वतः विमा त्या ठिकाणी उतरवला. त्याचे देखील प्रमाणपत्र आम्ही या ठिकाणी आज दिलेली आहेत. खऱ्या अर्थानं रोहन अतिग्रे यांचं देखील मी कौतुक करतो की त्यांनी आपल्याला सदस्यपद मिळाल्यानंतर अनेक गोष्टी KMTसाठी करण्याचा प्रयत्न केला. 2 दिवसापूर्वी त्यांनी विविध ठिकाणची बस थांबे देखील रंगवलेले आहेत. अनेक गोष्टी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचं अभिनंदन आहे. साहेब, शहराच्या विकासासाठी आपण प्रत्येक वेळी निधी मंजूर होतो, परंतु काही कारणास्तव ही कामं रखडली जातात. त्यानंतर आपण आढावा बैठकीही घेता, पण बैठकीला काही अधिकारी अनुपस्थित असल्याचं आपल्याला वारंवार पाहायला मिळते. काय कारणं आहेत नेमकी? नाही बघा, कसं आहे, रेग्युलर कामकाजी सुरू असतं. जाणीवपूर्वक कुठला अधिकारी बैठकीला उपस्थित राहायचं असं काही मला वाटत नाही. आणि तसं वाटलं तर मी सोडणार देखील नाही. हा माझा हक्क आहे. मला विधिमंडळानं दिलेला हक्क आहे. मला मंत्री दर्जा आहे. त्यामुळे असा काही भाग नाही आहे. निश्चितपणे मला काही अधिकाऱ्यांच्याकडून आज गोष्टी होत्या, काही इतर कामकाज होतं, यासाठी काही आले नसेल. बाकी असा कुठला विषय मला नाही वाटत काय. केशवराव नाट्यगृहाबरोबर आपली कुस्ती पंढरी असलेलं खासबाग मैदान देखील ऐतिहासिक मैदान आहे, ते देखील चालू करावे यासाठी वारंवार आंदोलन झाले. त्या बाबतीत काय सांगाल? नाही, विषय हाच आहे की त्याची क्वालिटीमध्ये कुठलं कॉम्प्रोमाइज व्हायला नको आणि ते चांगलं काम व्हावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. ते देखील लवकर सुरू होणार आहे. त्याचबरोबर KMT कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याची मंजुरी झाली होती. आपल्या शिवालयाच्या इथे गुलालही उधळण्यात आला होता. ते काम कुठंपर्यंत आलंय आणि त्यांना कधी आता
म्हणजे नाही, order निश्चितपणे हा विषय अत्यंत गंभीर आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्याला अंतिम सही देखील त्यांची झालेली आहे. फक्त GR काढायचा आहे. GR काढण्यासाठी एवढा उशीर का होतो हा मला देखील या ठिकाणी आश्चर्याचा वाटण्याचा भाग आहे. कदाचित कोणी जाणीवपूर्वक करत असतील तर त्यांना माझ्याकडं माझ्या हक्काचा भंग केल्यानंतर नोटीस देण्याचा अधिकार आहे त्यांना माहीत नसेल. आणि म्हणून शेवटी आपण किती वेळ वाट बघायची किंवा किती सहन करायचा हा प्रश्न या गोष्टीमध्ये झालेला आहे. लवकरात लवकर या कर्मचाऱ्यांचा कायमचा जो हक्क आहे यांचा हा देण्यासाठी आमचा प्रयत्न आहेच, पण या अधिकाऱ्यांनी देखील त्याची जाण ठेवणं गरजेचं आहे. सध्या काय होतंय की त्यातील काही कर्मचारी आता रिटायरी होतात आणि काही जण झालेत पण त्याचा की आता फायदा त्यांना मिळणार नाही, मग त्याचं काय? बघा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं हित कुणीच बघितलं नाही. महापालिकेचं मी तुम्हाला सांगतो निव्वळ अधिकाऱ्याने यायचं इथं मौज मजा करायची आणि जायचं का काय असा प्रश्न मला या ठिकाणी निर्माण झालेला आहे. कुठल्याही उत्पन्नाचं साधन वाढवलं नाही. कर्मचाऱ्यांची रिक्त पदं अनेक आहेत. प्रोजेक्ट्स तसेच पडून आहेत. म्हणजे त्याकडं बघताना निगेटिव्ह पद्धतीनं बघणं कितपत योग्य आहे. कोल्हापूर महापालिका ही एक ऐतिहासिक महापालिका आहे. छत्रपती शाहू महाराजांचा ऐतिहासिक ठेवा या कोल्हापूर शहरासाठी आहे. अनेक गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो. अनेक प्रोजेक्ट्स राबवू शकतो. महापालिकेचं उत्पन्न वाढवू शकतो. कर्मचाऱ्यांचे पगार असतील त्यांना कायम करू शकतो. पण हे कुणी पाहिलं नाही. पण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये सातत्यानं कर्मचाऱ्यांच्या ज्या आउटसोर्सिंग कर्मचारी होते त्यांच्यावर देखील अन्याय व्हायचे. त्यांना 15-15, 20-20 हजार रुपये पगार मिळायचे सोडून निम्म्या पगारात त्यांना ते ठेकेदारांनी पैसे द्यायचे. सातत्यानं मी त्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे. 530 कर्मचाऱ्यांना 35 वर्षापासून जे सेवेत आहेत त्यांना कायम देखील करून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे 157 कर्मचारी तुम्ही यांच्या प्रमुखांची एकदा बाईट घ्या. मी त्यांच्यासाठी काय केले. पहाटे 4-4, 5-5 वाजता मी सन्मान्य तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या जवळ त्यांना घेऊन गेलेलो आहे आणि कुठल्याही परिसर हा विषय संपवायसाठी अत्यंत प्रामाणिकपणाने मी प्रयत्न केलेला आहे. आता काही वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये यश येत असताना थोड्या अडथळे असतात असंच मला या ठिकाणी दिसते. बाकी यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थ नाही आहे. कुठल्या निवडणुका नाहीत किंवा काही नाही. कुठल्या निवडणुकीच्या तोंडावर हे करायचं असं पण काही नाही आहे. बघा, शेवटी गोरगरीब लोक आहेत त्यांनी आपल्यासाठी योगदान दिलेलं आहे. KMTसाठी योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळं अनेक लोकांचं म्हणजे आपण इकडून तिकडं जाणं सुकर झालेलं आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक बसमध्ये बसतात, अनेक महिला बसतात, अनेक मुलं शाळेला जातात आणि म्हणून त्यांचं योगदान विसरून चालणार नाही. पण आपल्याला आपला जो साचा आहे बघण्याचा तो पॉझिटिव्ह पाहिजे. तो या अधिकाऱ्यांचा काही राहिलेला नाही आहे. तो अधिकाऱ्यांचा साचा कसा पॉझिटिव्ह होईल हे आम्हाला याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि निश्चितपणे हे कर्मचारीच नव्हे तर आणखीन इतर कर्मचारी आहेत. बघा, आकृतीबंध देखील मंजूर व्हावा यासाठी मी महापालिकेचा आकृतीबंध मंजूर व्हावा यासाठी विधानसभेमध्ये लक्षवेधी देखील लावलेले आहे आणि म्हणून त्या देखील सकारात्मक उत्तर मंत्र्यांनी दिलेलं आहे. आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं हित जोपासणे यासाठी मी निश्चित प्रयत्न करत आहे. खरं तर आपण प्रयत्न सर्वच करत आहात, पण महापालिकेचे कर्मचारी, अपुरे कर्मचारी, त्याचबरोबर अधिकारी देखील काही अधिकाऱ्यांचा रिटायरमेंटच्या कागावर आहेत. त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये नक्की कामगार भरती कुठं थांबली आणि अधिकारी कधी कोल्हापूरला मिळणार? दुर्दैव आहे कोल्हापूरचं. ज्यांना 25-25 वर्ष सत्तेवर कोल्हापूरवासियांनी ठेवलं त्यांना कधीच हे आठवलं नाही. आमच्याकडे तर 2-3 महिने सत्तेमध्ये यायच्या अगोदर मी सगळे हित बघालो आहे. महापालिकेचा असेल, कर्मचाऱ्यांचा असेल, कोल्हापूर शहराचा विकास असेल. मला तर वाटत नाही की केशवराव भोसले नाट्यगृह जर जळीतग्रस्त झालं त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी लगेच जर मी CM साहेबांना या ठिकाणी आणलं नसतं तर ते अजूनपर्यंत सुरू झालं असतं का नसतं. प्रत्येक गोष्टी तुम्ही बघा. रंकाळ्यासाठी 25 कोटी आणले. आज MRDP प्रोजेक्टच्या माध्यमातून जवळपास 3200 कोटी रुपये मंजूर करून आणले. कन्व्हेन्शन सेंटर 300 कोटी. गेल्या आता अधिवेशनामध्ये हद्दवाढीसाठी लक्षवेधी लावलेला आहे. कोल्हापूर शहरासाठी 500 कोटीचा रस्त्याचा प्रकल्प व्हावा यासाठी माझा प्रयत्न आहे. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील आणि म्हणून सातत्यानं प्रामाणिकपणाने या कोल्हापूरचं हित जोपासण्याचा मी प्रयत्न करतो आहे. 2009 साली पहिल्यांदा ज्यावेळी निवडून आलो त्यावेळेला LBT व्यापाऱ्यांचा प्रश्न होता. त्याला लढा दिला, तो संपुष्टात आणला. कोल्हापूर शहरामध्ये थेट पाईपलाईननं काळामावडी धरणातनं पाणी यावं यासाठी मी आमरण उपोषण पत्करलं. ते देखील प्रश्न सोडवला. असे अनेक प्रश्न आपण सोडवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. फक्त ही जबाबदारी कुणाची होती तर ही जबाबदारी राज्यकर्त्यांची होती. त्यांनी न केल्यामुळे सगळ्या गोष्टी पेंडिंग पडल्या आणि निश्चितपणे मला खात्री आहे की तेवढी माझ्यात ताकद आई अंबाबाईनं दिलेलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये हे सर्व प्रश्न मी निकाली लावणार.